महाराष्ट्राच्या अस्मितेचा अखंड जागर करणारे व्यक्तिमत्व, व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून समाजाचे वास्तव रेखाटणारे, तर दुसरीकडे आपल्या ओजस्वी भाषणातून लाखो युवकांच्या मनात स्वाभिमानी ज्योत चेतवणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे। सन्माननीय राजसाहेबांना विनंती आहे की आपण महामानवांना वंदन करावं। यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान अमित साहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस, संघटक व सचिव आपणास विनंती करतो की आपण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान आणि स्वागत करायचं आहे। शिवछत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आपणास भेट ह्या 20व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त त्यानंतर मान्यवरांचे आभार। त्यानंतर आंदोलनात धाडसीपणे पोलीस व्हॅन समोर उभी राहणारी रिया अहिर व 50 ग्रॅम पुडी खिशात टाकून अडकवेन म्हणणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ काढणारा हर्षवर्धन कदम यांचा सत्कार करण्याची विनंती राजसाहेबांना करतो। रिया आणि हर्षवर्धन आपण व्यासपीठावर येण्याचे करा। रिया प्लीज। हर्षवर्धन आला, जवळ आला। त्यानंतर धन्यवाद रिया, धन्यवाद हर्षवर्धन, थँक्यू। यानंतर द कोकण कलेक्टिव्ह। आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते। एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली। प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो। आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री। काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं?
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं. तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार, की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत. आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता नवीन आत्ता आलेलं काहीतरी एक मी निवेदन आत्ता मी पाहून आलो. ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. महात्मा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत महाराष्ट्रामधले, अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत, यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या. त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतंय की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते आणि तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या. हे का आले रस्त्यावरती? याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं. पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवरनं चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला माझ्या मैदानं नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही, शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, सगळ्या कंपन्या खासगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं तेव्हा या देशामध्ये फक्त निवडणुका सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत,
50-50, 100-100 कोटी डिजिटल इंडिया. तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. भैया आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? हा? उलटा उलटा कार्ड स्वाईप. हे पैसे कुठे देतात मग? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय. हे सगळं साचलंय. त्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय. तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्या पुरता मामूली विषय नाहीये. हा देशाचा विषय आहे. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती काय आहे? देशातील 1,00,000 शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. 1,00,000. 15,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. 2004 मध्ये 8,00,000 शिक्षकांची पदे जी रिक्त होती ती 2026 मध्ये ही संख्या 10 लाखावरती पोहोचलेली आहे. शिक्षक हवे 10 लाख. 23 ला जॉईंट एंट्रन्स एक्झाम परीक्षार्थ्यांसाठी फक्त 1,00,000 जागा उपलब्ध आहेत. 2014 मध्ये 3,00,000 विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले होते. 2014 ला 3,00,000. तर 2026 मध्ये ही संख्या 9,10,000 वरती पोहोचली. आज इतकी मुलं परदेशात जात आहेत. का परदेशात जात आहेत? मी 2014 साली मी एक डॉक्युमेंटरी केली होती, छोटीशी एक फिल्म केली होती 16 मिनिटाची. आपण जरूर बघा, युट्यूब वरती आहे. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की शिक्षण इथे पण मिळू शकतं, नोकरी कदाचित इथेही मिळू शकते. ही मुलं परदेशात का जात आहेत? ही सगळी मुलं परदेशात जात आहेत याचं कारण सभोवतालचं वातावरण. मी माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला आनंद मिळाला पाहिजे की मी काय शहरामध्ये राहतोय, काय सुंदर रस्ते आहेत, काय चांगले फुटपाथ आहेत, काय चांगल्या बागा आहेत, काय चांगली मैदान आहेत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मला प्रत्येक गोष्टीला वाव आहे. आज पंतप्रधान सांगतायत, त्यांच्या निवेदनामध्ये बोललेत की ही विद्यार्थी हे सगळे जे आहेत हे चुकीच्या रस्त्यावरती भरकटलेले आहेत. चुकीच्या रस्त्यावरती. मी एक ओशोंचं एक वाक्य ऐकलं, मी वाचलं होतं ज्यावेळेला मी, त्यातलं एक वाक्य होतं ओशोंचं. फार छान वाक्य होतं. आणि त्याच्यामध्ये असं म्हणाले ते कि कौन कहता है कि इस देश का युवक गलत रास्ते पे भटक रहा है? रास्ता बनाने वालों ने ही अगर गलत रास्ता बनाया है तो युवकों को क्यों टोकते हो? ते चुकीच्या रस्त्यावरती नाही आहेत. त्यांच्या आशा अपेक्षा महत्वाकांक्षा या सगळ्या मारल्या जात आहेत. मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो. या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? हा देश नीट समजून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, तरुणींचं म्हणणं, मत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज तो विद्यार्थी ज्या वेळेला तो हवालदिल ज्या वेळेला होतो त्या हवालदिलपणामध्ये तो जातो कुठे? मग देवाकडे प्रार्थना करायची, मला नोकरी लागू देत, मला काम मिळू देत, मला पैसे मिळू देत, नोकरी लागल्यावर माझं लग्न होऊ देत. त्याची स्वप्न असतात. मग तो विचार करतो की बाबा देवळात जर बदल झाला नाही
मी हीच गोष्ट एकदा मागे जेव्हा नीटचा पेपर फुटला होता 2016 साली, तेव्हा मी पंतप्रधानांना फोन केला होता आणि त्यांना मी सांगितलं होतं की म्हटलं हे तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घाला या प्रकरणामध्ये. म्हटलं आज म्हटलं देशातले शेतकरी आत्महत्या करतायत, हे मी 2016ला सांगितलं होतं. म्हटलं उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील आणि आज तेच घडलं. 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सदस्य नोंदणी ही तर कराच, पण मला असं वाटतं या शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी विचारवंतांची गरज आहे. जे विचारवंत या देशामध्ये आहेत त्यांना बोलवणं गरजेचं आहे.